जसजसे दिवस वाढत जातील तसा दिवस मोठा होत जातोय. मकर संक्रांती नंतर हे दिवस आपल्याला पाहायला मिळतात. शिवशंकर संघाला यापुढे फलंदाजी करायची आहे हे विचार करून तुम्ही टाइम स्पेंड करा मैदानाच्या आतमध्ये. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग घ्यायची असेल तर त्यासाठी वेळ वाया घालवू नका. तर बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 षटकांचा सामना. मान्यवरांच्या माहितीसाठी आजच्या या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल विजेता संघ थेट फायनल मध्ये पदार्पण करेल. पहिला चेंडू जसा चेंडू तसा उत्तर. ज्या गतीने चेंडू हाताळला भावेशने त्याचं प्रत्युत्तर सोमनाथ कारभारीने दिलंय. चेंडू अक्षरशः फेकून दिलंय. 6 धावांसाठी बिग हिट 6. विनय पाटील खूप चांगल्या प्रकारचा षटकार इथे मात्र सजवलाय. आगाज केलाय सोमनाथ कारभारीने उत्तुंग षटकाराने. तर मात्र कमबॅक कसा असेल भावेश पाटीलचं. नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना मैदानाच्या आतमध्ये जणू काय फायनल मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. अजून एक चेंडू ब्लॉकलचा चेंडू होता खोदून काढला डीप मध्ये. प्रेम पाटील आहेत थोडस फंबल होतात आणि त्याचा फायदा इथे मात्र घेतलाय सोमनाथ कारभारीने. वेगाने गतीने चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच त्याला देखील माहिती आपली विकेट किती महत्वाची आहे ते त्याने मनाशी निर्धार केला आणि काय गती पकडली आहे सोमनाथ कारभारीने. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगला चेंडू हाताळला होता भावेश पाटीलने. खोलवट टप्प्याचा चेंडू होता अक्षरशः खोदून काढलं होतं डीप मध्ये. प्रेम पाटील थोडस फंबल झालं हे त्यांनी हेरलं आणि दुसरी धाव कंप्लीट केली आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा लॉंग रनअप भावेश पाटील. हाफ ट्रॅकवर होता यावेळेस. चेंडू पाहावं लागेल. साईडला स्क्वेअर कट करायचं होतं परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क जुळला नाहीये. नक्कीच जंप केला होता चेंडूवर चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी परंतु किंचितची लाईन मात्र पंचांनी पाहिली. निर्धाव चेंडूची समाप्ती होती. वेगवान चेंडू होता. वेगवान गतीने चेंडू हाताळला होता भावेशने. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक प्रेम पाटील खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण दाखवतात. दुसऱ्या धावेसाठी कदाचित धोक्याची घंटा जरूर वाजली होती सोमनाथ कारभारीसाठी परंतु स्वतःचा पान प्राणाला लावून ही धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आहे. सोमनाथ कारभारी आता मात्र चित्त्याच्या वेगाने ही धाव मात्र कंप्लीट केली गेली आहे. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप इथे मात्र पंच दंडित करतात. 1 धावेने अतिरिक्त धावेने धावसंख्या फलक वाढतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. यावेळी चांगला फटका आहे. प्रेम पाटील आहे तिथे शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचा झेल टिपला गेलाय. गोल्डन विकेट कॅरी केली आहे. ज्या फलंदाजाचा दरारा होता त्या फलंदाजाला मात्र इथे शांत केलं. खूप चांगल्या प्रकारचं जजमेंट खूप चांगल्या प्रकारचं झेल स्वतःला स्ट्रेच केलं प्रेम पाटीलने आणि तिथे मात्र सीमा रेषेच्या लगत खूप चांगल्या प्रकारचा झेल पटकावला आणि सोमनाथ कारभारीच्या खेळीला मात्र इथे संपुष्टात आणलाय.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन पवार येत आहेत. तर दिपेश साठी एक पारितोषिक येतोय दिगेश म्हात्रेकडून. 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिगेश म्हात्रे यांच्याकडून. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दिलीये. चुकीचा चेंडू हाताळला भावेशने आणि त्याचं प्रत्युत्तर इथे मात्र दिले सचिन पवारच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर हा खूप चांगल्या प्रकारचा फटका 4 धावांसाठी. तर निखिल लोखंडेकडून पारितोषिक आलाय लगातार 3 षटकारांसाठी. निखिल उर्फ गुंड्याभाई यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आलाय. या पारितोषिकांचा हरदार कोण ठरतोय. बक्षिसांचा पारितोषिकांचा इथे मात्र वर्षाव होतोय. परंतु हॅलो अक्षय पाटील यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु चेंडू लँड झालाय प्रदीप पाटील यांच्या हातामध्ये. अशा प्रकारे दिपेशला मात्र आपली खेळ इथं मात्र संपुष्टात आणावी लागली. अजून एक आद्रा बसतोय जयदुर्ग कोळवली संघाला. दिपेश बॅक टू द डग आउट. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या पाहायला मिळतात 17 या आकड्यावर. सोमनाथ कारभारी आऊट झाल्यानंतर मात्र धावसंख्या कुठेतरी स्थिरावली आहे. प्रशांत कारभारीने आज खूप चांगल्या प्रकारचा खेळ केलाय परंतु लेट आलेत फलंदाजीसाठी. पण निखिल लोखंडे उर्फ गुंडाभाई यांच्याकडून आता मात्र पारितोषिक मध्ये परिवर्तन करण्यात आले. जरी 2 षटकार किंवा 2 चौकार बॅक टू बॅक आले तरी देखील 1000 रुपये आमच्याकडे जमा आहेत. आधी 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी होते परंतु संधी मात्र कमी केली आहे. 2 चौकार आणि 2 षटकार बॅक टू बॅक आणि 1000 रुपयाचे पारितोषिक. यावेळेस उत्तुंग फटका परंतु मिस टाइम स्ट्रोक. अमोल चुकी करणार नाही आणि अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर इथे मात्र प्रशांत कारभारीची खेळी संपुष्टात आली आहे. चला जयदुर्ग संघ जर स्पीड करा, स्पीड अप करा, कारण का अजूनही आपल्याला एक फायनलची मॅच खेळवायची आहे त्यामुळे स्पीड अप. धावसंख्येचा विचार केला गेला तर 17 धावसंख्येवर धावसंख्या स्थिरावलेली आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज पाहायला मिळत आहेत. डगआउट मध्ये परत आहेत. चौकार षटकारासाठी एका चौकार आणि एका षटकारासाठी 1000 रुपये. यावेळी चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक अक्षय पाटील खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि धावताना मागे पाहतात. धावता वेळी मात्र पवेलियन मधून आवाज दिला गेला आणि त्याच्यामध्ये 1 शॉट म्हणजे एकही धाव नाहीये. दुसऱ्या धावेसाठी धावले जरूर परंतु एक धाव सुद्धा कंप्लीट केली नाहीये. एवढा चांगल्या प्रकारचा फटका खेचला होता प्रवीणने परंतु एक देखील धाव कंप्लीट नाहीये. अजूनही धाव संख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल. 17 या आकड्यावर विनय येतो. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. पाहूया तो मोठा फटका येईल का. परंतु त्याच्या समोर एक कडवं आव्हान असेल. ज्या प्रकारची गोलंदाजी करतो अक्षय पाटील पूर्णपणे
आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केले अक्षय पाटीलने. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. गुड बॉलिंग अक्षय पाटील. विनय पाहू शकता मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातोय. लगातार 6. यावेळेस विकेट सॅक्रिफाईस कोणासाठी केली जाते पाहू शकाल. चपलाई आहे समीर पाटील. नेहमी अशा प्रकारे आपल्याला करताना पाहायला मिळतात आणि तेच पाहायला मिळालं. गडी कोण बाद होते. दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर येत आहेत. मला वाटतं सचिन पवार बाद आहेत. नक्कीच नवीन फलंदाज हरेश आलेत. हरेशच्या बॅट मधून मात्र उत्तुंग असा संघर्षाचा षटकार येतोय. शेवटच्या चेंडूवर 6 धावा घेणारा हा षटकार हरेशच्या बॅट मधून. थँक्यू. तर अरविंद शेठ पाटील यांचा देखील सन्मान केला जातोय आयोजन कमिटीच्या माध्यमातून. अरविंद शेठ भंडारी यांचा सन्मान केला जातोय मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. चला आपण सन्मान करूया अरविंद शेठ भंडारी साहेबांचा. आमच्याकडे तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून मला मोलाचं सहकार्य झालेलं आहे. त्यांचा सन्मान केला जातोय. तर आमच्या सर्व जय बोले आपण तसं सर्व टीमनी या लवकर आपण त्याचा सन्मान करूया. नाही अरविंद भंडारी दादांना आम्ही धन्यवाद देऊ कारण त्यांनी खूप चांगलं काम केले. सर्व सहकार्य आम्हाला आपण त्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून दिले. तर अरविंद दादाचा आपण मुख्य व्यासपीठावर टॉस बॉक्स मध्ये यथोचित सन्मान करूया. सर्वांना विनंती करतो अरविंद दादासाठी जरा टाळ्या होऊन दिले जोरदार. पैसे तर प्रत्येकांकडे पण पैसे संपवण्याची कुवत पाहिजे. चला मॅच सुरू करायची. प्रत्येकांकडे हल्ली पैसा आहे पण ते संपवलं देखील पाहिजेत. नावासाठी संपवलं पाहिजेत आणि ते अरविंद दादांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आपण तर मायेची प्रेमाचं आपण तर प्रतीक देऊन या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा सन्मान केला. टाळ्या होऊन दिले त्यांच्यासाठी जरा जोरदार. खूप खूप धन्यवाद अरविंद दादा. असंच तुमचं प्रेम राहू दे या कोलिवली संघावर कोलिवली गावावर. तुमचं असंच प्रेम राहू दे. जाऊया मॅचच्या दिशेने. सेमीफायनलची मॅच शेवटच्या चेंडू षटकार आलाय. जिंकण्यासाठी धावा हव्या तब्बल. दिनेश मला माहिती देत आहेत 12 चेंडू 24. 12 चेंडू 24 ची गरज आहे. अक्षय आणि आपण तर 2 अक्षय आले आहेत. ज्युनियर सिनियर विनय आणि अक्षय आले आहेत. 24 ची गरज आहे म्हणजे शेवटच्या चेंडू षटकाराला 18 होत्या. सागर काय बातचीत करतोय आता. आता वेळ नाहीये बातचीत करायला. मेगा फायनल मध्ये पोहोचलाय तो म्हणजे आपण बोले तर एक जबरदस्त कामगिरी. बंडू शेठ प्रतिष्ठान. चला रोहित एक ट्रॉफी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे रोहित कुठे. रोहित जाधव आमच्या मुख्य व्यासपीठासमोर थांबायचं येऊन. या पुढे या पुढे. नाही एव्हा झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बंडू शेठचे कॅप्टन यायचंय. पहिला चेंडू. हा चेंडू खाली राहिलाय. कॉडब्यांचा अपील केलं जात आहे कारण संध्याकाळचं वातावरण आहे. 11 चेंडू आपण इथं 25 ची गरज आहे. 24 ची गरज सॉरी. 11 चेंडू 24. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या वेळेला सुजल आहे. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. तर निखिल लोखंडे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. लोखंडेने देखील एटीएम खुला केलाय बघा. फटका उडवलाय. उंच गेलाय. लांबी प्राप्त करतो का पाहायचंय. चेंडू चाललाय बघा. झेल आला होता. एकाला झेल मिळाला असता म्हणजे ना देव द्यायला येतो आणि कर्म न्यायला येतो बघा. एक जण आला मध्ये नाही त्याला बघवलं नाही ना लहान पोराला बक्षीस मिळेल म्हणून. अहो दादा राहू दे. लहान मुलालाच बक्षीस मिळालं असं 200 रुपये. नाही आम्ही काय आलोय. आम्ही पण मैदानात त्यासाठी आलोय ना. पैसे कुणाला नको येतो दादा.
खुर्ची आणि पैसा कुणालाच मोहा वरता नाही. आम्ही जरी उठलो तरी खुर्ची पहिला हात पकडूनच ठेवतो खुर्चीला. खुर्ची जायला नाही पाहिजे ना. सुजल ओलिडी गेजे झेलची शक्यता आहे. गुड कॅच. षटकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलंय. बॅटर बाद बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट मिळाली. अक्षय पाटील बाद होतोय. भावेशने बघा झेल पकडलाय. सुरेश भंडारी यांचे सुपुत्र म्हणजे बाबांना आता आनंद होईल. 40+ खेळाडू आहेत. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता. 6 धावा झाल्या. 24ची गरज आहे. कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतोय इथून आपण तर जयदुर्गा कोलवली की आपण तर शिवशंकर ए. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो ज्याला विकेट मिळालाय तो गोलंदाज. आपण म्हणजे आता पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतो. इथून सुजल पाटील स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकतो. यावेळेला समीर आलाय. सुजल तू समीर राईट आर्म राऊंड द मारा करतोय. ऑन साइडला उडवलाय. शॉट ऑफ द डे. फटका आवडला सुद्धा टाळ्या होऊन जाते. शॉट ऑफ लेंथ चेंडू आडव्या बॅटने फेकून दिलाय चेंडूला. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून षटकार. नाही नको आता अक्षय आपण केलं ना काम. या बसा. षटकार आलाय ना. काय जबरदस्त बॅटिंग. नाही षटकार आपण जबर काय आल्या बॅटचा फेस खोलला बघा ना समीरने. जणू काय प्रचंड ताकद. उंबारडा कोलिवलीचे देखील मान्य बघा भरपूर प्रमाणात त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत करतो. आयवा जेलसाठी पारितोषिक 200 रुपयाचं आहे. एकाला मिळालंय. सुजल तू समीर. हा चेंडू लाईन पावी लागणारे दबाव बघायला मिळते. दिशा खराब तर दशा खराब. नाही गती नाही तर प्रगती नाहीये किरण. गती पाहिजे होती इथं तरच प्रगती मिळेल. अक्षय पाटील बघा काय आज बॅटिंग केली. पहिल्या सामन्यात अपयशी ठरला. दुसऱ्या सामन्यात 50 धावा कुठल्या. सुजल तू समीर. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू वळवला. यावेळेला चेंडू वेगाने चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. चौकार. आमच्या मागे जे प्रेक्षक त्यांना विनंती करतो थोडंसं जरा संत गतीने चाला. मॉनिटर हलतो. मॉनिटर पडला तर नुकसान होईल बिचारांचं. सकाळी माझा ॲक्शन आहे आपण इथं कॅल्सी फोडला. नाही नको नको असं काही नाही मित्रांनो. त्याने चुकून मारला पण तर हार्दिक. नाही असं नुकसानी भरपूर होतं. क्रिकेट खेळामध्ये कधीच कोणी कोणाला दुखापत करत नाही किरण पण ते होतात. 17 धावा झाल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर. आता 7 चेंडू 7ची गरज आहे. सुजल काय समीर बॅटिंग करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. ओ डाऊन दी ग्राउंड. फटका खूप चांगला. मिड विकेटला चेंडू वेगाने चालला. एक धाव कंप्लीट केली आहे. सोमनाथ येतोय. खूप चांगली फेकी. गुड थ्रो. आता 6 चेंडू आणि धावा हव्यात. आपण आता 6 कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग. बघा जय शिवशंकर ए संघाच्या काही खेळाडूंना घाम देखील आलाय. नाही का नाही आलंय आम्ही आता बघितलं ना ते बघा तोंड बिंड पुसतायत टी शर्टने. नाही थोडंसं भीती वाटते ना हो. चषकाजवळ पोचलं आणि चषक जर मिळाला नाही तर ट्रॉफी प्रत्येकाला आवडते. तुम्ही लाखाची ट्रॉफी विकत घ्याल पण ती जिंकलेली ट्रॉफीला महत्वाची. चला जरा फास्ट घ्यायचंय कारण ट्रॉफीला फार महत्व असतं. तुम्ही देखील भरपूर स्पर्धा कव्हर करतात. तुम्ही लाखाची ट्रॉफी विकत आणाल तिला महत्व नाही. जिंकलेल्या ट्रॉफीला महत्व आहे. आणि गावात ते मॅचेस असल्या तर मग आणखीन मजा येते. सोमनाथ येतोय. 6 धावांचं संरक्षण करत आहे. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर काढलाय. डावखोरे गोलंदाज आहेत कारण वातावरण शांत झालंय. आता 5 चेंडू 7ची गरज आहे. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला समीर आहे. ओ चांगला चेंडू खोल लोळ टप्प्याचा चेंडू. एक धाव इथे कंप्लीट केली आहे. धावसंख्यात अपरगती 19 धावा. येणारे 4 चेंडू धावा हव्यात. आपण बघितलं तर अजूनही इथून 5 धावांची गरज. 4 चेंडू मध्ये सामना संपला नाहीये. सोमनाथ चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला विनय पाटील. काय विनयने आज खेळ केलाय.
नाही, सोमनाथच्या देखील संघाचं, कोलिवली संघाचं कौतुक करेल. जबरदस्त फाईट बॅक केले त्यांनी मैदानात. हार जीत क्रिकेटमध्ये खेळायचा भाग आहे, पण तुम्ही जेवढं फाईट करताना तेवढा तुमचा संघर्ष चांगला होतो, तुमचा संघ चांगला बनतो, तुमचे खेळाडू परिपक्व होतात. सोमनाथ तुम्ही नाही, हा चेंडू पायचीचा स्ट्रॉंग अपील, बॅटर बाद काय नाही, ट्विस्ट. 3 चेंडू आता धावाव्यात 5. सोमनाथ कारभारी आलाय. मॅच बघा काय जबरदस्त चालली. मैदानावर आपण बघितलं तर शांतता पसरली आहे. संध्याकाळच्या वातावरणामध्ये मशान शांतता. एकच म्हणेल, खेळाडूमध्ये क्रांती, मुर्द्यामध्ये शांती. 3 चेंडू 4ची गरज, आपण 5ची गरज आहे. इथून 5 धावा कराव्याच लागणार आहेत. नवीन बॅटर आला यावेळेला आपण पाहू शकता. प्रेम पाटील नाव खूप सुंदर आहे, नावाप्रमाणे बॅटिंग करायला लागणार. पण सोमनाथ काय गोलंदाजी करतोय, अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळते त्याच्या माध्यमातून. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. ऑन साइडला क्षेत्रक्षण, शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण तैनात आहे. एका मोठ्या फटक्याची नित्यांत गरज आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू उडवलाय, लॉंग लेटला चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक आहे, झेल ड्रॉप आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार नाही, झेल सुटलाय आणि तिथे मात्र आपण तर चौकार देखील आलाय. काय आलाय बघा, चौकार आलाय का दिनेश, का षटकार आलाय? चौकार. धाव संख्या 23. आता 2 चेंडू 1ची गरज आहे. नाही बाबा, चेक करा, त्यांची इच्छा आहे तर चेक करा. नाहीतर काय सांगतील संध्याकाळी की बाळू पाटील सारखा समालोचक होता, त्यांनी देखील चेक करायला नाही सांगितलं. बघा जरा किरण, या 1 मिनिट काही सेकंद जातील. जरा बघा कृष्णा दादा, तुम्ही बघा. तर अशा कुशल मुवमेंटला ना समालोचक आणि गुणलेखकांना धरलं जातं. चौकार आहे. यस अक्षय, आता बघा 2 चेंडू 1ची गरज आहे. नाही, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रक्षणाने झेल सोडलाय का मॅच सोडली. सोमनाथने चांगला चेंडू टाकला होता प्रेमला. प्रेम त्याच्या जाळ्यामध्ये अडकला होता. 2 चेंडू 1ची गरज आहे. मॅच आवडलेच एकदा टाळ्या होऊन जातो या सामन्यासाठी. जबरदस्त मॅच. सेमीफायनल कशी पाहिजे ती अशी पाहिजे. जय भोले चषक कोलिवली 2025 चित्त थरारक सामना आपल्याला बघायला मिळतोय. नाट्यमय विजय बघायला मिळतोय का, इथून पाहायचंय. सोमनाथने एंड बदललाय. ओ जबरदस्त गोलंदाजी. आता 1 चेंडू 1 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी केली जाते बघा. आपण नेहमी म्हणतो ना, चौकार षटकार मारणं फार सोपं असतं, पण सिंगल काढणं फार अवघड असतं. प्रेक्षकांमध्ये जर कोणी बीपीचा पेशंट किंवा अटॅकवाला पेशंट असेल तरी घरी जायचा, मॅच पागून करा. खरं काही होऊ शकतं, अटॅक येऊ शकतं, बीपी वाढू शकतं. काय मॅच चालली आहे मैदानावर. या संध्याकाळच्या शांत वातावरणामध्ये बघा मशान शांतता बघायला मिळते. आम्ही एकच सांगू की खेळाडूंमध्ये क्रांती आणि मुर्द्यामध्ये शांती. मुर्द्या कधीच बोलत नाही, पण खेळाडू बोलतात. आणि आता 1 चेंडू 1ची गरज आहे. मॅच आवडली तर पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती करू, जरा जोरदार डाव द्या मॅच साठी. कोणी जिंको कोणी हारो, फक्त आणि फक्त जय भोले कोलिवली चषकाचा विजय होणार आहे. काय मॅच रंगली, काय अजूनपर्यंत समजत नाही कोण जिंकणार कोण हारणार. 23 चेंडूंचा खेळ झालाय. प्राइज आपण पाहू शकता. प्रथम पारितोषिक 5,000 रुपये, द्वितीय पारितोषिक आपण तर 3,000, म्हणजे तब्बल 8,000ची स्पर्धा आणि मोठी ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत. हिरोईन पेक्षा खूपसूरत ट्रॉफीज आहेत आपल्या. 1 चेंडू 1ची गरज आहे. स्ट्रायकरला बॅटर अक्षय पाटील. ओ चांगला फटका.